आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा ग्राउंड झिरोवर असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा पायाभूत प्रकल्पांची पाहणी करणार आहेत। जगातील मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या निर्माणाधीन वाढवण बंदराच्या कामाचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन आढावा घेणार आहेत। तसंच वाढवण बंदरासह पालघर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीची पाहणी सुद्धा मुख्यमंत्री करणार आहेत। दुपारी 1 वाजता ही पाहणी सुरू होणार आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। ओम, पुन्हा एकदा मुख्यमंत्री आज ग्राउंड झिरोवर जातील, वाढवण बंदराच्या कामाचा आढावा घेतील। कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय? श्वेता, आपण पाहिलं असेल की सातत्यानं रविवारचे दौरे जे आहेत मुख्यमंत्री पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पाहणी करण्यामध्ये त्याचं नियोजन करण्यात आज सुद्धा जो संडे आहे, जो रविवार आहे, तो मुख्यमंत्री ग्राउंडवरच असणार आहेत। आपण पाहिलं असेल मुख्यत्वे वाढवण बंदरासारखा जो अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 1:15 वाजता पाहणी करतील। त्यासोबतच या प्रकल्पाच्या संदर्भातल्या कामाचा आढावा ते घेतील। त्यासोबतच त्या परिसरामध्ये जे नव्यानं विमानतळ किंवा इतर प्रकल्प, जे रस्ते प्रकल्प असतील किंवा हायवेज असतील, ज्या माध्यमातून वाढवणला पोर्ट कनेक्टिव्हिटी निर्माण केली जाईल, त्या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडनं आढावा घेण्यात जाणार आहे। आपण पाहिलं असेल की 2 आठवड्यांपूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडनं वर्सोवा भाईंदर कोस्टल रोडसह त्या भागातील, त्यामध्ये चारकोप असेल, कांदिवली असेल, या सगळ्या भागातील पायाभूत प्रकल्पांची पाहणी करण्यात आली होती। त्यामुळे पुन्हा एकदा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राउंड झिरोवर असणार असून राज्यामध्ये केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पाहणी स्वतः ते लक्ष देऊन करणार आहेत। त्यामुळे येत्या काळात या प्रकल्पांचं पूर्ण होण्याची जी काही मर्यादा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल आणि विहित वेळेमध्ये हे सगळे प्रकल्प कशा पद्धतीने पूर्ण केले जातील यासाठी स्वतः मुख्यमंत्री ग्राउंडवर जाऊन अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश देणार असल्याचं यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या या माहितीसाठी।